तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघतायत तिसरी मंथनची मराठीची सिरीज. बरोबर, याचप्रमाणे आपली इंग्लिशची आणि गणिताची सुद्धा सिरीज आपल्या ग्रुपवर आपल्या चॅनलवर येत असते. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली त्या ग्रुपला लगेच जॉईन व्हा, म्हणजे जेणेकरून जे काही नवीन नवीन अपडेट असतात ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचत असतात. समजलं? आज मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं लिंग बघितलेत, वचन बघितले. ठीक आहे, आता आपल्याला बघायचे काळ. काय बघायचं आपल्याला? काळ. काळ कसं ओळखायचं एकदम सोप्या ट्रिकने सांगेल. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर 100% काळ तुमचं क्लिअर होईल. नाही झालं मार्क गेला तेव्हा मला येऊन बोलायचं. पण त्याच्यासाठी काय करावं लागणार, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे आणि व्हिडिओला आवडल्यानंतर लाईक करायचे. आज बघू आपण काळ. काळ काय असतो? काळ बघा, काळ. ठीक आहे, काळ आपल्याला आज बघायचे. काळाचे आपल्याला तिसरी मंथन याच्यामध्ये मुख्य 3 प्रकार दिलेत. एक भूतकाळ, एक वर्तमान काळ, एक भविष्यकाळ. या तिघांना लक्षात ठेवण्याची आपल्याकडे ट्रिक आहे, सांगतो लगेच. बघा, खालील वाक्य वाचा व क्रियापदाकडे लक्षपूर्वक पहा. काळ जो आहे ना तो क्रियापदावर अवलंबून असतो. कशावर? क्रियापदावर. त्याच्यामुळे आपण काय करू, पहिली क्रियापद समजून घेऊ. क्रियापद म्हणजे काय असतं? क्रियापद सगळ्यात पहिले क्रियापद असतो वाक्याचा आत्मा. काय असतो? वाक्याचा आत्मा. आत्मा म्हणजे काय तर बघा, जर आपल्या शरीराचा आत्मा नसेल तर आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला काही अर्थ आहे का? तर काहीच अर्थ नाहीये जर आत्मा नसेल तर. सेम जर वाक्यामध्ये जर तो आत्मा नसेल, जर क्रियापद नसेल तर वाक्याला अर्थ येत नाही. मग लक्षात काय ठेवायचं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा जो अर्थ पूर्ण करतो तो शब्द असतो क्रियापद. आणि ह्याच क्रियापदावरून आपल्याला काय ओळखायचं असतं? काळ. क्रियापद काय असतं तर क्रियावाचक शब्द असतो. क्रियावाचक, वाचकाला ज्यातून क्रिया समजते, ज्यातून मुवमेंट समजते, ज्यातून हालचाल समजते त्याला म्हणतात क्रियापद. काय म्हणतात त्याला? क्रियापद. आणि ह्याच क्रियापदावरून आपल्याला ओळखायचा असतो काळ. ठीक आहे, समजलं? बघा, क्रियापदाकडे लक्षपूर्वक पहा. शास्त्रज्ञ प्रयोग करतो. करतो करण्याची क्रिया होते, करण्याची क्रिया होते म्हणून करतो काय झालं तर क्रियापद झालं. करतो, बघा, करतो. शास्त्रज्ञाने प्रयोग केले, करण्याची क्रिया झाली पण करून झाली. समजलं? केले, ले. बरोबर, म्हणजे हे पण एक क्रियापद आहे. बरोबर. शास्त्रज्ञ प्रयोग करील. करील, करील पण काय करणार आहे तो. क्रिया काही ना काही क्रिया करणार आहे, प्रयोगाची क्रिया करणार आहे. पण मग झाली का तर नाही झाली म्हणून काय तर करील, हे काय झालं? क्रियापद. आता बघा, वरील तिन्ही वाक्याची क्रियापदात करण्याची क्रिया आहे. कशाची? करण्याची. कशाची क्रिया आहे? करण्याची. क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडली हे आपल्याला समजते. बघा कसं, क्रिया आता घडत आहे तेव्हा क्रियापद वर्तमान काळी असते. म्हणजे सध्या क्रियापद जर सांगते आपल्याला, जी क्रियापद जर आपल्याला सांगते की क्रिया सध्या चालू आहे, सध्या चालू आहे. जसं की मी बोलतोय तुम्ही ऐकतात, क्रिया सध्या चालू आहे म्हणजे ही गेली वर्तमान काळ. कशात गेली? ही वर्तमान काळ. समजलं? क्रिया पूर्वी घडली तेव्हा क्रियापद भूतकाळी असते. म्हणजे क्रिया घडून गेली म्हणजे लिंग वचन आपण शिकून झालं. आतापासून 1 मिनिट पहिले जे काही झालं, 1 सेकंद 1 मिनिट आधी जे काही झालं ते केलं तुमचं भूतकाळ. म्हणजे क्रिया घडून गेली, घडून गेली, घडते. सध्या जर घडत असेल, सध्या जर घडत असेल तर वर्तमान काळ. आणि घडून गेली, जर घडून गेली असेल मग 1 सेकंद आधी पण घडून गेली असेल ती, तरी ती गेली तुमची भूतकाळ. ती गेली तुमची भूतकाळ. बरोबर. क्रिया पुढे घडायची तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते. आणि क्रिया जेव्हा घडणार आहे, अजून घडलेली नाही, मग ती 1 सेकंदाने घडेल, 2 सेकंदाने घडेल किंवा कधीतरी घडेल, पण ती घडणार आहे, अजून घडलेली नाही. फक्त आपण एक कल्पना केली की घडणार आहे, पण ती घडलेली का तर नाही, किंवा घडते का तर नाही, घडणार आहे, अजून घडलेली नाहीये, पण आपण सांगतोय की घडणार आहे ती कधी ना कधी, म्हणून ते गेलं तुमचं भविष्य काळात. आपण भविष्य सांगतोय तिचं. समजलं? म्हणून ती गेली तुमची भविष्य काळ. असे किती प्रकार असतात काळाचे? 3 प्रकार. बघा, क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडायची याचा जो बोध होतो यास काळ म्हणतात. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. समजलं? यावरील 3 वाक्यांचे काळ लक्षात येते. शास्त्रज्ञाने प्रयोग केले, भूतकाळ. शास्त्रज्ञ प्रयोग करतो, वर्तमान काळ. शास्त्रज्ञ प्रयोग करील, भविष्यकाळ. आता सोपी ट्रिक सांगतो. पहिले तर सांगतो भूतकाळ लक्षात कसं ठेवायचं. भूतकाळ कसं लक्षात ठेवायचं? आपली शॉर्ट ट्रिक आपण टाकलेली, ठीक आहे, आपल्या व्हिडिओला आपण शॉर्ट ट्रिक टाकली. जर बघितलं असेल तर जाऊन बघून घ्या. तर एकदा परत सांगतो, भूतकाळ कसं ओळखायचं? क्रियापदाच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले, लेले, लाली, लेले. क्रियापदाच्या शेवटी लाली, लेले. जसं की
शास्त्रज्ञाने प्रयोग केले, क्रियापद काय केले, केले, मग केलेलं शेवटी ले आहे का ले, बघा लाली लेले, काही घ्या तुम्ही, भूतकाळात जर वाक्य टाकलं, भूतकाळी क्रियापद केलं, भूतकाळी क्रिया दाखवली, तर लाली लेले हे शेवटी प्रत्यय लागतात. प्रत्यय म्हणजे काय सांगितले आपण, दोन व्हिडिओ बघून घ्या. काय हे प्रत्यय लागतात, कोणते, लाली लेले. भूतकाळ ओळखायचा कसा, क्रियापदा शेवटी लाली लेले, तो झाला तुमचा भूतकाळ. बघा जसं की भूतकाळ आहे, काढले, केला, कापत होता, बरोबर, कापत होता, तो होता, तो होता, हे कशात गेलं, भूतकाळात गेलं. पण लाली लेले वरच्यावर लक्षात ठेवायचं, समजलं. याच्यावरून आपल्याला मुख्य भूतकाळ आपल्याला समजत असतो. तो होता हे तुमचं पूर्ण चालू वर्तमान काळ आहे, समजलं, पूर्ण वर्तमान काळ आहे, समजलं. तो होता, कळालं. हे तुमचं उपप्रकारात गेलं, पण आपल्याला फक्त मुख्य प्रकार विचारला जातो. आणि मुख्य प्रकार कशाला लक्षात ठेवायचा, क्रियापदा शेवटी लाली लेले, हा झाला तुमचा भूतकाळ. त्याच्यानंतर तुमचं काय, त्याच्यानंतर येतो वर्तमान काळ. वर्तमान काळ कसा लक्षात ठेवायचा, वर्तमान काळ, वर्तमान काळ लक्षात ठेवायची पण एक ट्रिक आहे, कशी, क्रियापदाच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी तो, ती, ते, त्या, तात, तो, ती, ते, तात, तो, ते, तात. क्रियापदाच्या शेवटी जर हे असेल, काय, तो, ती, ते, तात, क्रियापदाच्या शेवटी जर तो, ती, ते, तात असेल, तर ते वाक्य असतं वर्तमान काळातलं, वर्तमान काळातलं. जसं की बघा वर्तमान काळ, काढते, ते, आम्ही अभ्यास करतो, तो, चोर भीतीने थरथर कापतो, तो येतोय ना, म्हणजे कशात गेलं ते, वर्तमान काळात. कशात गेलं, वर्तमान काळात. असं वर्तमान काळ लक्षात ठेवायचं. नंतर येतो आपला भविष्यकाळ. काय येतो आपला, भविष्यकाळ. भविष्यकाळ कशा लक्षात ठेवायचा रे मित्रांनो, मुलांनो, क्रियापदाच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी काय असतं, इल, इन, नार, इल, इन, नार. क्रियापदा शेवटी काय असतं, इल, इन, नार. जर क्रियापदा शेवटी इल, इन, नार असेल तर तो आपला जातो कशात, भविष्यकाळात. कशात जातो, भविष्यकाळात जातो. बघा कसं, मी माया चित्र काढिलं, भविष्यकाळात. ठिलं, काढिलं, काढलंय का नाही, काढिलं, इल, इल येते ना, मग घे वाला येईल, भविष्यकाळ. क्रियापदा शेवटी इल. आम्ही अभ्यास करू, करू, ऊ पण येतं याच्यात, करू, ऊ वाला जे असतं ना, ते पण कसं येतं, ऊ वाला पण कसं येतं, भविष्यकाळ येतं. आम्ही अभ्यास करू, ऊ येतोय ना. चोर भीतीने थरथर कापेल, कापेल, इल, कापणार, नार, नार येतं ना शेवटी, कापणार. आम्ही अभ्यास करणार, करणार, नार, नार येते, म्हणजे हे पण कुठे गेलं, क्रियापदा शेवटी जर नार आहे तर कशात, भविष्यकाळ. समजलं. अशा प्रकारे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ओळखायचा असतो. प्रत्येकदा सांगतो, भूतकाळ कसा ओळखायचा, क्रियापदा शेवटी लाली लेले, समजलं. वर्तमान काळ कसा, क्रियापदा शेवटी तो, ती, ते, त्यात, समजलं. आणि भविष्यकाळ कसा ओळखायचा, क्रियापदाच्या शेवटी इल, इन, नार, इल, इन, नार, समजलं. असे मुख्य 3 काळ आपल्याला विचारले जातात. याच्यावर आता आपण बघू प्रश्न कसे विचारले जातात. ठीक आहे, एवढे प्रश्न बघायचे आहेत. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. खालील वाक्यापैकी भूतकाळी वाक्य ओळखून, खालील वाक्यापैकी भूतकाळी वाक्य ओळखून, एक मिनिट दिसत नसेल तुम्हाला, मी झूम करतो, सॉरी. खालील वाक्यापैकी भूतकाळी वाक्य, भूतकाळी वाक्य ओळखून त्याचे पर्याय क्रमांक शोधा. भूतकाळी वाक्य ओळखायचे. भूतकाळी वाक्य आपण कसं ओळखत असतो, भूतकाळी वाक्य तर क्रियापदाच्या शेवटी लाली लेले, लाली लेले. बाबांनी सविताला खाऊ दिला होता, अजित क्रिकेट खेळत आहे, दीपक अभ्यास करील, अतुल चित्रपट पाहणार आहे, खेळत आहे, खेळत आहे म्हणजे सध्या खेळतोय म्हणजे वर्तमान काळ. अतुल चित्रपट पाहणार आहे, पाहिला आहे का तर नाही, पाहणार, नार, पाहणार आहे म्हणजे तो गेला भविष्य काळात. दीपक अभ्यास करील, इलिनार, करील, इलिनार कशात गेलं, ते तुमचं गेलं भविष्य काळ. आपल्या ओळखायचं भूतकाळ. बाबांनी सविताला खाऊ दिला होता, दिला, लाली लेले, बघा दिला, लाली लेले, हे देऊन झाला होता. आता सध्या देत आहेत का किंवा देणार आहेत का नाही, दिला होता, समजलं. म्हणून ते गेलं तुमचं भूतकाळात. ऑप्शन नंबर 1 भूतकाळ, समजलं. खालील वाक्यापैकी वर्तमान काळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. वर्तमान काळ, वर्तमान काळ कसं ओळखायचं तुम्हाला सांगितलं. क्रियापदा शेवटी तो, ती, ते, तात, तो, ती, ते, तात. मांजर दूध पिते, चंद्रशेखर राज्यात वीर पुरुष होते, शरद अभ्यास करील, पंतप्रधान अमेरिकेला गेले होते, गेले होते, गेले होते, बघा गेले होते म्हणजे झाला, निघून गेले ते, म्हणजे हा झाला तुमचा भूतकाळ.
शरद अभ्यास करील, केलाय का नाही, करणार आहे तो, अजून केलेला नाही, करील. चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते, होते म्हणजे होऊन गेलेत ते, आता सध्या आहेत ते वीर पुरुष, पण होते आधी तेव्हा जिवंत होते, आता आहेत का ते, आहेत तर नाही, हे पण येणार नाही. पण मांजर दूध पिते, सध्या दूध पिते ती, सध्या त्याची क्रिया चालू आहे, मग चालू क्रिया आहे म्हणून काय, तर वर्तमान काळ आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 समजलं. बघा पुढे, खालील वाक्यातील वर्तमान काळी वाक्य ओळखून, इथं पण वर्तमान काळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक ओळखा. वर्तमान, आजीने त्यांना लाडू दिले, भाऊ गावाला जाणार आहे, पूजा पुस्तक वाचते, गणेशने डब्बा आणला होता. पूजा पुस्तक वाचते, ते बघा वाचते, तो ती येतात, बरोबर, क्रियापदा शेवटी तो ती येतात, वाचते, म्हणून काय झालं तर तुमचं वर्तमान काळातलं वाक्य. खालील पर्यायातील भूतकाळी क्रियापदाचा पर्याय क्रमांक ओळखा. भूतकाळी क्रियापद ओळखायचं, जाईल, इलिणार, जाईल हे भविष्य काळात आहे. वाचेल, वाचेल, इलिणार हे पण भविष्य काळात आहे. गेला, गेलाचं काय होतं, जा किंवा गेला, गेला म्हणजे निघून गेलाय तो, ऑलरेडी गेला, आता काही तो येत नसतो, गेला तो एकदाचा निघून, म्हणून गेला हे झालं भविष्य काळ. करतो, सध्या करतोय, करतो म्हणजे काय, सध्या करतोय, म्हणून हे झालं तुमचं वर्तमान काळ. पण गेला झालं तुमचं भूतकाळ, म्हणून आपल्याला ओळखायचं होतं भूतकाळ. ऑप्शन नंबर 3. खालील पर्यायातील वर्तमान काळी क्रियापदाचा पर्याय ओळखा. आता ओळखायचं आपल्याला वर्तमान काळ. नसेल, होता, धावेल, धावतो. नसेल, इलिणार, इलिणार भविष्यकाळ. होता, होऊन गेला, होता म्हणजे होऊन गेला, तो गेला भूतकाळात. धावेल, धावलाय का, धावतोय का, नाही, धावणार आहे, धावेल, इलिणार म्हणजे तो गेला भविष्यकाळात. पण धावतो, सध्या तो धावण्याची क्रिया करतोय, म्हणून हे झालं तुमचं वर्तमान काळातलं क्रियापद. धावण्याची सध्या क्रिया चालू आहे, तो धावतोय, अजून पोहोचलेला नाही किंवा संपलेला नाही किंवा संपवणार नाहीये, सध्या तो धावतोय, त्याची कंटिन्यू प्रोसेस चालू आहे, म्हणून काय तर धावतोय, हे तुमचं वर्तमान काळ. 6 ते 8 साठी सूचना. खालील प्रश्न डावीकडे दिलेल्या काळाच्या क्रियापदाचा पर्याय क्रमांक ओळखा. इकडे काय दिलंय तुम्हाला, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, याच्यातलं आपल्याला क्रियापद ओळखायचे. भूतकाळातले क्रियापद, करतो नाही, गाईल नाही, धावला, हा धावला, धावला म्हणजे धावून झालंय त्याचं, लालिलेले, बरोबर, म्हणून ते गेलं तुमचं भूतकाळ. वर्तमान काळ, खाईल, खाल्ले, खातो, करू, खाईल, खाल्ले, खातो, करू, सांगा, खाईल, इलिणार, इलिणार ऑप्शन नंबर आपलं 1. ऑप्शन नंबर आपलं 1. खाल्ले, खाऊन झाले, खातो, सध्या खातोय, करू, करू पण येईल, करू पण येईल, 1 आणि 4 करू, अजून झालंय, केलंय का नाही किंवा करतोय का नाही, पण करू म्हणजे बघू पुढे, म्हणून 1 आणि 4. ओके. भविष्यकाळ, खेळला, खेळेल, खेळतो, खेळतोय. भविष्यकाळ काय, खेळला म्हणजे खेळून झाले, खेळेल, इलिणार, खेळेल ऑप्शन नंबर 2. खेळतो म्हणजे सध्या खेळतो, खेळतोय, सध्या ही पण क्रिया चालू आहे वर्तमान काळातली, पण खेळेल अजून खेळलाय का नाही, म्हणजे गेलं तुमचं भविष्य काळात. कुठे गेलं, भविष्य काळात. एडिसने निरनिराळे प्रयोग केले, या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा. एडिसने निरनिराळे प्रयोग केले, या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा. केले, करून झाले, लालिलेले, करून झाले, म्हणून हे कशात गेलं, लालिलेले कशात गेलं तुमचं, करून जाण्याची क्रिया झाली, लालिलेले प्रयोग केले, म्हणून ते गेलं तुमचं भविष्य काळात. कुठे गेलं, भविष्य काळात. ऑप्शन नंबर 3 भविष्य काळ. पुढील वाक्य वर्तमान काळी करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. सुधा बाबांना पत्र, वर्तमान काळी करायचे, सुधा बाबांना पत्र लिहिले, लिहिते, लिहिलं, लिहित असेल, वर्तमान काळी. लिहिते, लिहिते ऑप्शन नंबर 2 लिहिते. खालील वाक्यातील भूतकाळी वाक्य पर्यायातून शोधा. काल रात्री खूप पाऊस पडला, भूतकाळी ओळखायचं आहे. आकाशात पक्षी उडत आहेत, सौरभची सहल कोकणात जाणार आहे, मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथा कथन स्पर्धा झाल्या, झाल्या आणि पडला, हे 2 काय आहेत, हे 2 आहेत तुमचे भूतकाळातील वाक्य, म्हणून अ आणि ड, अ आणि ड योग्य, अ आणि ड योग्य. समजलं. अशा खाली अजून काही 2-3 प्रश्न, एवढे काही महत्वाचे नाहीत, ते तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. ठीक आहे, आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढत असते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.